सर्वांना श्री स्वामी समर्थ. कठोर परिश्रम ही व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. ही शक्ती आहे जी कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी गरजेची आहे. कठोर परिश्रमाने आपण सतत अडचणींचा सामना हा करतच असतो, संघर्ष हा करतच असतो आणि नंतर आपण यशाकडे जातो. हे आपल्याला आत्मा नियंत्रण, समर्पण आणि संघर्षाची भावना शिकवत असते. आणि जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचेच असते. आजची कथा अशीच एक सुंदर शिकवण देईल. एकेकाळी हिरव्यागार शेतात वसलेल्या एका अनोळखी गावात महेश नावाचा एक तरुण राहत असतो. महेश त्याच्या जिद्द आणि अथक परिश्रमासाठी गावात प्रसिद्ध असतो. त्याची कथा कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावाच आहे. त्याचे आई-वडील व्यवसायाने शेतकरी होते आणि त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पोट ते भरत होते. अनेक अडचणी असूनही त्यांनी महेशला लहानपणापासूनच मेहनतीचे मूल्य, महत्त्व हे शिकवलेले होते व त्याचे वडील नेहमी म्हणायचे की, "बेटा, कष्टाचे फळ लगेच मिळत नाही, पण शेवटी फळ हे मिळतंच." आणि मग महेश जसजसा मोठा होत गेला तसतशी त्याची मेहनतीबद्दलची बांधिलकी आणखीनच वाढत गेली. तो एका बियासारखा होता, जमिनीत घट्टपणे पेरला गेलेला आणि एक महान वृक्ष बनण्याचा निर्धार केलेला. यश मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्थिर राहिलेला. एके दिवशी जेव्हा महेश त्याच्या पालकांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्यास मदत करत होता, तेव्हा त्याला काहीतरी वेगळे दिसले. एक छोटी मुंगी तांदळाचे मोठे दाणे घरट्यात नेण्यासाठी किती आणि कशी धडपडत होती. महेश आश्चर्याने त्या मुंगीकडे बघत राहिला होता. या घटनेने त्याला मेहनतीचे महत्त्व पटवून दिले होते. आणि त्या संध्याकाळी जेव्हा तो तारांकित आकाशाखाली झोपला होता, तेव्हा महेश स्वतःला त्याच्या भविष्याचा विचार करण्यापासून रोखू शकला नाही. त्याच्या पालकांप्रमाणेच त्याने देखील एक यशस्वी आणि उत्तम शेतकरी होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्याला माहीत होते की त्यासाठी खूप जास्त परिश्रम, कष्ट घ्यावे लागणार आहेत. अस्वस्थता नक्कीच होती, पण तो ध्येयाने तोंड द्यायला देखील तयार होता. महेशचा त्याच्या स्वप्नाच्या दिशेने प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू झाला. सूर्य उगवण्याआधीच तो उठायचा, शेतात खूप काम करायचा, कष्ट करायचा आणि त्याच्या पालकांनी सांगितलेल्या गोष्टी, ज्ञान आत्मसात करायचा. त्याने प्रश्न विचारले, सल्ला विचारला आणि तो दररोज असाच काही ना काहीतरी नवीन शिकत गेला, आत्मसात करत गेला. जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी महेशच्या मेहनतीला फळ हे मिळत गेले. त्याची पिके बहरली आणि त्याची शेती गावात एक चर्चेचा विषय बनली. हिरवीगार शेती आणि मुबलक पिके पाहून लोक नेहमीच आश्चर्यचकित व्हायचे. महेशचे यश हा नशिबाचा योगायोग नव्हता, तर त्याच्या अथक समर्पणाचा आणि मेहनतीचा तो एक पुरावा होता आणि त्या चिमुकल्या मुंगीकडून त्याला मिळालेल्या धड्याचा हा परिणामच होता. पण जीवनात आपल्या संकल्पाची परीक्षा घेण्याची एक पद्धत असते. एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला. शेती नापीक झाली. सर्व निराशाने खचून गेले. महेशसाठी सुद्धा ही धक्कादायक परिस्थितीच होती. निसर्गाच्या अनपेक्षतेच्या प्रकोपाचा त्यालाही सामना करावा लागला होता. त्या आव्हानात्मक काळात महेशने आशा सोडली नाही. त्याला मुंगीची आठवण नेहमीच येत राहिली आणि त्याचा निर्धार पक्का होत गेला. त्याने आपल्या कठोर परिश्रम आणि सर्जनशीलतेच्या साठ्यात खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. महेशने नवीन कृषी तंत्र वापरले आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तो अशा नदीसारखा होता ज्याने अडथळ्यांच्या पलीकडे आपला मार्ग शोधलेला होता आणि नेहमीच पुढे जात गेलेला होता. हळूहळूपणे, स्थिरपणे महेशच्या प्रयत्नांना यश येत गेले. त्यांनी त्याची पिके दुष्काळाच्या तावडीतून वाचवली आणि सहकारी शेतकऱ्यांशी त्याचे ज्ञान सामायिक केले. त्यांना त्यांच्या शेतात पुनरुज्जीवन करण्यास मदत केली. महेशच्या जिद्दी आणि कठोर परिश्रमाने निसर्गाचा सामना केला गेला. महेशची गोष्ट गावाच्या पलीकडे पसरली आणि दूरदूरची लोकांना त्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे जीवन कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या शक्तीचे रूपच बनले. ते एका लहान बियापासून मोठ्या झाडात वाढत गेले. तर मोकळ्या हाताने कठोर परिश्रमाचा स्वीकार करा,
कारण ती यशाची दारे उघडण्याची गुरुकिल्ली आहेत. आयुष्य तुमच्या मार्गावर अडथळे आणू शकते, पण दृढ निश्चय आणि चिकाटीनेच तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता आणि यश प्राप्त देखील करू शकता. महेशप्रमाणेच तुम्ही तुमच्या नशिबाचे मालक देखील बनू शकता आणि तुमची स्वप्ने सत्यात देखील उतरवू शकता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.